वा वा वा. आता ज्यांना ज्यांना कोरोना झाला त्यांना त्यांना जाऊन विचारा कोरोना झाल्यानंतर किती हाल होते. अरे आपल्याला आपलेच माणसं ओळखीत नव्हते महाराज, आपलेच माणसं आपल्याला ओळखीत नव्हते. मला कोरोना झालता पांडुरंगा शपथ सांगतो, मला कोरोना झाला तर माझी बायको लांबून अशी भाकर फेकायची, लांबून भाकर फेकायची. मी का सांगतोय, मी अनुभवलं महाराज. आपली माणसं आपल्यापासून दूर जातात वेळ आल्यानंतर. ऐका दुःख काय असतं प्रपंचामधलं. अरे प्रपंचामध्ये एवढं दुःख आहे प्रपंचामधलं दुःख कीर्तनामध्ये सांगू शकत नाही. एवढं दुःख आहे प्रपंचामध्ये. या म्हाताऱ्या माणसाला विचारा किती दुःख आहे प्रपंचामध्ये. अरे दोन म्हातारे मायबाप असतात, त्यांच्याशी मुलं नीट गोड बोलत नाही. इतकं दुःख आहे प्रपंचामध्ये, इतकं दुःख आहे. नवीन सुनबाई घरामध्ये आली आणि सासूबाईने सांगितलं दळणदळायला जातेस का. सुनबाई म्हटली आत्या जाते ना. कुठं जायचं दळण, पलीकडे जायचं म्हटली दळण दळायला गेली पलीकडं. ऐका बाहेरून राजा घरामध्ये आला आणि विचारलं माय सांग माझी बायको कुठं गेली. काय विचारलं, सांग ती कुठं गेली. आता ती कळतं ना तुम्हाला, ती काय गाथा नाही ज्ञानेश्वरी नाही, ती कळतं. मग म्हणे ती कुठं गेली. म्हटली आत्ताच लाईट आली म्हणून दळण दळायला पाठवलं. लाज कशी वाटली नाही तुला. कवळं कोकरू गावामध्ये आलंय, कुणाची ओळख नाही कुणाची पाळख नाही, तिला तू दळण दळायला पाठवलं, तुला लाज वाटली नाही का. कोण म्हणतो, बिलोशीकर कोण म्हणतो, मुलगा म्हणतो. आणि मग आई म्हणत असते बाळा अरे 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये सांभाळलं तुला, 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये सांभाळलं तुला. तो म्हणत असतो काय उपकार केलं माझ्यावर. माझे फ्लॅट आहेत 4 वाड्यामध्ये, एका फ्लॅटला माझ्या 10-10 हजार रुपये भाडं आहे. बोल तुझ्या 9 महिने 9 दिवसाचं किती भाडं झालं. कोण बोलतो, आपला मुलगा बोलतो. मुलगा. आई म्हणते दादा अरे रक्ताचं दूध करून तुला पाजलं रे. अगं काय उपकार केले माझ्यावर. आज दूध चाललंय 60 रुपये लिटरनी. बोल तुझ्या दुधाचं किती भाडं झालं. कोण म्हणतो, मुलगा म्हणतो. मुलगा. कबीरदास महाराज एका दोह्यामध्ये फार छान वर्णन करतात. आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, साधु संत को कोई नहीं माने, इसने को बहुमान रे, इसने को बहुमान रे. साधु संत को कोई नहीं माने, इसने को बहुमान रे, इसने को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. आई असताना आईचं महत्व कळत नाही, बाप असताना बापाचं महत्व कळत नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, बाप काय असतो आणि आई काय असते. ज्याला आई नाही ना त्याला विचारा. मी असा कीर्तनकार आहे दादा, ऐका ना दादा, मी असा कीर्तनकार आहे दादा. माझी आई फार लहानपणी गेली व या जगामधून, म्हणून आज मला माझ्या आईची आठवण होते. मी प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या आईच्या वडिलाचं 2 मिनिटं कव्यानं चिंतन करत असतो. मायबाप माझी आई मला नेहमी सांगायची, बाळकिशोर ज्या वेळेला मी या जगात नसेल, ऐक ना दादा, ज्या वेळेला मी या जगात नसेल त्यावेळेस तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आई वडील सगळं मिळतं दादा या जगामध्ये, काय मिळत नाही. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, प्राण्या जाण राहू दे थोडी. आई माझं कीर्तन चालू होतं माझ्या गावामध्ये. कीर्तन झाल्याच्या नंतर माझी आई माझ्या जवळ आली, 500 रुपयाची नोट काढली, माझ्या हातावरती दिली. मला आईनं सांगितलं बाळ फार मोठा झालास रे, मला तुला फार मोठं होताना पाहायचंय. माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवला, 500 रुपयाची नोट माझ्या हातावरती दिली. माझ्या आईची 500 रुपयाची नोट मी सदैव माझ्या खिशामध्ये ठेवत असतो, कारण माझ्या आईनं दिलेला तो जन्मांतराचा शेवटचा ठेवा आहे. मी माझ्या आईची आठवण म्हणून तो ठेवत असतो. कीर्तन झाल्यानंतर मी आळंदीला निघालो दादा. आम्ही सगळे आळंदीला राहत असताना आईवडिलांना सोडून राहतो.
आणि मग आळंदीला राहत असताना ही छोटी छोटी मुलं आहेत ना महाराज, आज आज या मुलांना विचारा दादा, आळंदीला राहत असताना ज्या वेळेला आपले आई वडील सोडावे लागतात, असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी आईची आठवण होत नाही, असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी बापाची आठवण होत नाही. महाराज आळंदीला निघालो, माझ्या डोक्यावरती पेटी होती, पेटी घेऊन एसटी स्टँडवरती गेलो आणि एसटी स्टँडवरती गेल्यानंतर माझ्या आईनं माझ्या मुखावरून हात फिरवला, एसटीमध्ये जाऊन बसवलं. मी एसटीमध्ये बसलो, गाडी पुढे निघाली, काही अंतरापर्यंत गेली आणि मला फोन आला महाराज मागून. मला असं सांगण्यात आलं, महाराज तुमच्या आई रस्ता ओलांडत असताना एका गाडीनं उडवलं व तुमच्या आईला. फक्त फोनवरती कळालं. दादा मी माझ्या एसटीमधून उतरलो खाली, माझी बॅग माझ्या हातामध्ये होती, माझी आई जिथं गेली होती त्या जागेवरती गेलो आणि मी माझ्या आईला मरताना पाहिलं. मरताना दादा मी खोटं बोलणार नाही, माझी आई मरताना मी पाहिलं. मी माझ्या आईच्या जवळ गेलो, पण मरताना माझ्या बॅगेमध्ये थोडंसं पाणी होतं. माझ्या आईला पाणी पाजलं आणि पाणी पाजताना मी माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवला. मला सांगताना कीर्तनामध्ये माझ्या अंगावर काटा उभा राहतो. माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवताना मला एकच विचारलं, बाळ किशोर आजपासून रडायचं नाही राजा, आजपासून रडायचं नाही. तू जिथे जिथे कीर्तनाला जाशील तिथे तुला आईची माया मिळेल, जिथं जिथं कीर्तनाला जाशील तिथे तिथं तुला बहीण मिळेल, आणि जिथं जिथं कीर्तनाला उभा राहशील ना दादा तिथे ज्ञानोबा माऊली तुझी आई म्हणून उभी राहील. माझ्या आईचं ते शेवटचं वाक्य आहे आणि माझ्या आईनं प्राण सोडून दिला. मी त्या दिवसापासून आजपर्यंत आळंदीत राहत असताना माझ्या माऊलीच्या समाधी पुढे गेल्यानंतर मी माझ्या माऊलीला एकच सांगतो, माऊली मला काही नको ग, मला फक्त तुझं प्रेम पाहिजे. माझ्या माऊलीकडून मला बाकी काही नको आहे, मला इस्टेट नको आहे, मला धन दौलत नको आहे. कारण दादा या जगामध्ये सगळं मिळतं दादा, गाड्या मिळतात, घोड्या मिळतात, बंगले बांधता येतात, तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही प्राण्या जाण राहू दे थोडी. आई नाही मिळत दादा, बाप नाही मिळत दादा, आईचं प्रेम ते आईच असतं आणि बापाचं प्रेम ते बापाच असतं. मी तुम्हाला आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम सांगतो, ऐका 2 मिनिटामध्ये सांगतो आणि माझ्या अभंगाकडे जातो. बापाचं प्रेम कशाला म्हणतात? बारामतीमध्ये एक घटना घडली होती पहा. तुम्ही इंस्टाग्रामवरती बारामतीचं ॲक्सिडेंट जर नाव टाकलं किंवा यूट्यूबवरती टाकलं तर तुम्हाला ती घटना दिसेलही, तिचा व्हिडिओसुद्धा आहे. घटना अशी घडली, एक बाप आपल्या 2 मुलींना घेऊन गाडीवरून चाललेला होता, मोटरसायकलवरून चाललेला होता. 2 मुली गाडीवरती टू व्हीलरवरती बसलेल्या होत्या आणि दोनही मुलींना शाळेमधून घरी घेऊन चालला होता. घरी घेऊन चाललेला असताना दोन्ही मुली म्हटल्या, बाबा फार भूक लागली बाबा, कुठेतरी एखाद्या हॉटेलला गाडी थांबवा ना बाबा, काहीतरी खाऊ घाला ना बाबा, काहीतरी खायला मिळेल बाबा, असं एवढंच बोलायच्या. आणि बापांनी सांगितलं, बाळांनो 5च मिनिटं थांबा, आता घर आपलं आलंय, आता घरी जाणार आपण, पोट भरून तुम्हाला खायला घालतो. बापानं गाडी मध्य चौकामध्ये आणली आणि अचानक एक वाळूने भरलेला डंपर, फार मोठा डंपर आला, अचानक त्या मोटरसायकलवरून निघून गेला. मोटरसायकल त्या चाकांखाली गेली, 2 लेकरं 2 चाकाखाली गेली आणि बाप एका बाजूला मरून पडला होता. बापाच्या छातीवरून चाक निघून गेलेलं होतं. बापाच्या देहाचे 2 तुकडे झालेले होते, एक तुकडा पुढे पुढे सरकत होता. माझ्या प्रिय श्रोत्यांनो ध्यान देऊन ऐका, एक तुकडा पुढे पुढे सरकत होता. आतडी कातडी बाहेर निघाली होती बापाची आणि बाप तरफडत तरफडत लेकरांजवळ गेला. लेकरं अशी कावटाळून धरली, ऐका ना दादा, लेकरं अशी कावटाळून धरली. मेलेली 2ही लेकरं बापाने कावटाळली आणि मारताना एकच तो बाप सांगत होता, माझी लेकरं जेवली नाहीत रे, कुणीतरी माझ्या लेकरांना 2 घास खाऊ घाला. एवढाच बाप सांगत होता आणि जीव सोडून देतो. याला बाप म्हणतात दादा. ऐका ना दादा, अरे बाप काय असतो दादा, कीर्तनामध्ये सांगण्याजोगा नाही हा विषय, पण सांगतोच दादा, ऐका ना. अरे जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया पापर, उमगाया पापर. काय वर्णन करावं त्या बापाचं. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कना वाकला. असा बापाचं हृदय असतं दादा. आई काय असते दादा, एक सांगू मी तुम्हाला. बेल्ला म्हणून गाव आहे आपल्या इकडे जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये बेल्ला गाव येतं आणि त्या गावाच्या परिसरामध्ये ऊस शेती आहे. आणि ऊस तोडत असताना एका माऊलीनं आपल्या एका लेकराला झोळीमध्ये टाकलं. झोळीला झोका देत होती. आईची माया कशी असते बघा, या आईची
वेडी माया घास बरवीते तुला चिमुकल्या तुझ्या सारखी आई या जगी कुणाला नाही तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. आई झोका देते. झोका देता देता बाळ झोपी गेला आणि बाळ झोपी गेल्याच्या नंतर त्या उसामधून एक बिबट्या नावाचा वाघ बाहेर आला. बिबट्या काय असतो हे माझ्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये काय सांगावं. सगळ्यात रागीट प्राणी म्हणजे बिबट्या आहे, वाघ. आणि वाघानं लेकराला पहिल्या लेकरावरती झडप घातली. वाघानं, माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ज्या वेळेला लेकरावरती झडप घातली वाघानं लेकराचा मुंडकं मुखामध्ये पकडलं आणि वाघ लेकराला घेऊन पळतोय. एका आईनं पाहिलं माझं लेकरू आता मरतंय. आईच्या हातामध्ये ऊस तोडायचा कोयता होता. ऊस तोडायचा कोयता आईने घेतलाय आणि वाघावरती धावून गेली आहे. वाघावरती धावून गेल्याच्या नंतर आईच्या छातीवरती वाघाच्या पंजा पडल्या. वाघाच्या पंजांना आईच्या छाताला मधून आतडी कातडी बाहेर आली. पण आई वाघासंगे झुंज देत राहिली आणि लढता 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 एक वेळ अशी आली, लेकराला वाघाच्या तावडीमधून सुखरूप पोस्त केलं आणि लेकराला कावटाळून धरलं आईनं. आई कुणाला म्हणतात ऐका ना दादा, आतडी कातडी बाहेर निघाली होती पण रक्ताच्या धारा वाहत असताना एका बाजूला दुधाचा विजय झाला होता. या जगाच्या पाठीवरती रक्ताचा विजय कधी होत नाही, या जगाच्या पाठीवरती दुधाचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. याला आई म्हणतात दादा. महाराष्ट्राच्या पाठीवरती या महाराष्ट्राला जिनं छत्रपती शिवाजी राजा दिला ती एक महान आई आहे. आई अशी होती, ऐका ती आई कशी होती ती आई. त्या आईचं जर पवाड्यामधून वर्णन करायचं झालं, ऐका ना दादा. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला, थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला, माता धावून हाकेला आली, तिला पोटी पुत्र भाग्यशाली. पोटी पुत्र भाग्यशाली, तिला पोटी पुत्र भाग्यशाली. माता धावून हाकेला आली, तिला पोटी पुत्र भाग्यशाली. पोटी पुत्र भाग्यशाली, तिला पोटी पुत्र भाग्यशाली. अशी मानती आई पूर्ण इतिहास गाई, जगाने पाहिना. मुद्रा माला